शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज पदवीधर मतदारसंघ मुंबई याचा उमेदवारी अर्ज भरत आहे। आणि महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी जी काही नोंदणी केलेली आहे या नोंदणीच्या जोरावर प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा मला विश्वास आहे। समोर शिंदे गटातून कदाचित दीपक सावंत हे उमेदवारी चर्चा करत आहेत, तयारी करत आहेत, आव्हान वाटेल। बघा, मी लढताना प्रत्येक लढाई ही लढाई म्हणून लढतो आणि मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विजय मी मिळवून देईन। समोर कोण आहे काय आहे याचा मी विचार करत नाही, तो तुल्यबळ आहे का कमजोर आहे याचा विचार मी करत नाही। मी माझ्या ताकदीच्या जोरावर लढतो, माझ्या पक्षाच्या ताकदीच्या जोरावर लढतो, माझ्या शिवसैनिकांच्या ताकदीच्या जोरावर लढतो आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाच्या जोरावर लढतो। भाजप देखील या मतदारसंघावर दावा करत आहे, काय वाटतं? मी पुन्हा सांगतोय की भाजप करू देत दावा, शिंदेगट करू दे दावा, कोणी याच्यामध्ये माझ्यासमोर येऊ देत, मी जी ताकद सांगितलेली आहे शिवसैनिकांची, बाळासाहेबांच्या आशीर्वादाची, याच्यासमोर कोण टिकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा दिला तर आम्ही शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देऊ शिक्षक मतदारसंघामध्ये आणि पदवीधर मतदारसंघामध्ये। याच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच घेतील। आणि कपिल माझा वैयक्तिक मित्र आहे, गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तो मला पाठिंबा देईल। लोकसभेचा निकाल लागणार आहे। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला खूप चांगलं असं यश मिळणार आहे, मात्र दुसरीकडे दावा केला जात आहे की काही एक्झिट पोलचे निकाल लागले तरी महायुतीच विजय होणार असा दावा त्यांच्याकडून केला। बघा, आता उद्या फक्त 24 तास राहिलेले आहेत बाकी, त्यामुळे आता ह्यावर सगळ्या चर्चा करण्यापेक्षा माझ्या उमेदवारीवरती फोकस करा असं मी आपल्याला विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।